हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द सिरीज ऑफ स्मार्ट फायनान्शियल हॅबिट्स. आज दिवस दुसरा आहे आणि आजचा विषय आहे बिल्डिंग लॉंग टर्म वेल्थ. लॉंग टर्ममध्ये आपण आपली वेल्थ कशी क्रिएट करायची त्याचं आपण थोडंसं आज आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी तुम्ही तुमचे गोल्स आहेत ते स्मार्ट फायनान्शियल गोल्स सेट करा. तुमचे गोल्स एकदम स्मार्ट असले पाहिजे. आता मी सारखं स्मार्ट हा शब्द का वापरते आहे, कारण स्मार्ट या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आपण त्याला तर एक एक करून स्मार्टचा अर्थ बघूया. आपण स्मार्टमधला पहिला लेटर आहे एस. एस म्हणजे स्पेसिफिक. तुमचे जे गोल्स आहेत ते क्लिअर डिफाईन असले पाहिजे. नंतर आहे एम. एम म्हणजे मेजरेबल. जे तुम्ही गोल सेट कराल ते एक ठराविक रक्कम घेऊनच तुम्ही ते सेट करा आणि ते मध्ये मध्ये तुमचा जो प्रोग्रेस आहे त्याचा रिव्ह्यू घेत चला, ते ट्रॅक करत चला. म्हणजे जो तुम्ही आकडा ठरवलेला आहे तो तुमचा अचीव होतोय की नाही ते ट्रॅक करणं खूपच जरुरी आहे. ए म्हणजे अचिवेबल. अचिवेबल आहे म्हणजे तुमचं जे गोल्स आहेत ते रिअलिस्टिक गोल सेट करा. असं अवाढव्य उगाच काहीतरी गोल सेट करू नका. जे अचीव करू शकतात सहज तुम्ही तुमच्या इन्कमनुसार, तुमच्या बजेटनुसार असे गोल्स तुम्ही सेट करा. नंतर आहे आर. आर म्हणजे रेलिव्हेंट. रेलिव्हेंट म्हणजे तुमच्या लाईफ प्रायोरिटीजवरती तुम्ही गोल सेट करा. जसे की तुम्हाला काही वर्षामध्ये तुम्हाला फिरायला जायचं आहे, किंवा काही वर्षांनी तुमच्या मुलांचं 10वीच्या नंतरचं शिक्षण चालू होईल, किंवा ग्रॅज्युएशन नंतरचं शिक्षण होईल, त्याला खर्च, नंतर लग्नाचा खर्च, असे तुम्ही लाईफ प्रायोरिटीजवरून तुमचे गोल सेट करा. नंतर सर्वात शेवटी आहे टी. टी म्हणजे टाइम बाउंड. तुमच्या प्रत्येक गोलसाठी एक डेडलाईन असली पाहिजे. तुमची लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमचे इन्कमचे सोर्सेस वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट आहे पहिलं. वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे आपण डायव्हर्सिफिकेशन केलं तर तिथून आपलं उत्पन्न जनरेट होऊ शकतं. दुसरं रेंटल इन्कम आहे. तुम्ही तुमची प्रॉपर्टी जर रेंटवर दिली तर तिथून आपल्याला कंटिन्यू रेंटचं इन्कम चालू होऊ शकतं. नंतर अजून एक साईड इन्कम म्हणजे तुम्ही काहीतरी पार्ट टाइम करून फ्रीलान्सिंग वगैरे, किंवा ऑनलाईन टीचिंग आहे, ब्लॉगिंग आहे, अशी कामं करून पण तुम्ही तुमचं अदर साईड इन्कम जनरेट करू शकता. लॉंग टर्म गोल्स करताना जेव्हा तुम्हाला एक वेल्थ क्रिएट करायची असेल तेव्हा मात्र इन्फ्लेशन जरूर तुम्ही त्याचं गृहीत धरा. म्हणजे इन्फ्लेशन याचा अर्थ महागाई. तर तुमचं यावर्षी काय फायनान्शियल गोल आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज आपण इथं आलो आहेत. पाठी तुम्ही बघू शकता आमच्या कात्रज गावातलं हे पावनादेवीचं मंदिर आहे. तर आज तिथून आपण व्हिडिओ बनवतो आहे. अजून काही माहिती लागली तर मला नक्की व्हॉट्सअप करा. थँक्यू सो मच.